मित्रांनो, आपण माहिती सांगणार आहेत खोडवा पाचरड व्यवस्थापनची. ही आपला ऊस तुटून गेलेला आहे 20 जानेवारीला. 20 जानेवारीला तुटून गेलेला आहे. तर ह्याची आपण कुटी करून घेतलेली. कुटी करून घेतल्यामुळं आता ही कुटी जी सरीचा जी वरचा भाग आहे ते आपल्याला पाचड सगळं सरीला सारवून घ्यायचं, काही सुद्धा ठेवायचं नाही वरी. त्याच्यामुळे ऊस फुटव्याला भरपूर फरक पडत आहे. नाहीतर पिकाची पानं पिवळी पडून, ऊसाची पानं पिवळी पडून ऊस अशा प्रकारे होतोय. पाचराड नाही काढलं तर ऊस ही अशा प्रकारे होऊन जातोय. त्याच्यामुळं ही पाचराड काढल्यानंतर कोंब बघा कसं निघल्या. त्याच्यामुळं काय करायचे, सरीच्या वरचा जी भाग आहे आता ही बेडमध्ये तुम्हाला दिसतंय का, एक मिनिट. ही दोन्ही खडक्याच्या कडेचा भाग आहे जी ते आपण खाली काढून घेतलेला आहे सगळा. आणि ही अशी खुडकी जी आहे ती पूर्ण इथून तिथून कडीपर्यंत मोकळी केलेली. त्याच्यामुळं ऊस फुटाय काय अडचण नाही. आणि हे असं राहिलेलं ऊस जे आहेत ते कोयत्याने तोडून घ्यायचं. हे असं काही प्रकारे बरंच ऊस राहिलेलं इथं टोळीवाल्यांकडून राहिलेलं ऊस आहे ती. आणि ह्याची सरी बरोबर छाटणी करून घ्यायची. अशा प्रकारे ही जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारे छाटणी करून घ्यायची आणि सरीचं हिथनं तिथनं पाचट काढून टाकायची. पाचट ठेवायचं नाही. पाचट ठेवल्यानंतर पिवळं कोंब निघणे, फुटवा कमी निघणे, ऊसाची वाढ कमी होणे, ह्या अशा समस्या तयार होतात. त्याच्यामुळं काही पाचराड कुटी करून आपण सगळं सरीला दाबून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणता ही पाचराड कुजवायचं कसं. त्याला एकरी 3 बॅग सुपर आणि 2 बॅग युरिया पावडर सुपरमध्ये टाकून द्यायचं सरीला पाचराडावर आणि पाणी सोडून द्यायचं. कुजण्याचं प्रमाण 1 नंबर आहे. 2 महिन्याच्या आत तुमचे सगळं पाचराड निघून जाईल ह्याचं. आणि 2 महिन्यानंतर संपूर्ण पाचराड कुजल्याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी टाकून देतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.